आलो आहे आता मी. कसे 5 वाजवायचे आता. 5 वाजता बेल कल्टी झाली गाईज. सुटली इंटर्नशिप आता 5 वाजता. आता मित्र आले होते माझी इथं. माझी इंटर्नशिपचं ऑफिस तर कॉलेज जवळ येते ना, म्हणून भेटत राहते म्हणून. आता आले इथं कुणाला ते. अरे वा गणेश भाऊ कोण पार्टी आज. माझा एक मित्र आहे, तो प्लेस झाला आहे, त्याच्याकडून पार्टी आज मेकॅनिकलचा. हे बघा त्याचा स्टाईल बघा ना, त्याची स्टाईल बघा ना. हा 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 काय सिलेक्शन झाल्यामुळे पार्टी चालू आहे बघा. कुठल्या भरल्या. तर गाईज आम्ही आलो होतो आता. चांगलंच मेकॅनिकलच्या पोरांसोबत मीटअप झालं आमचं. आणि गाईज तुम्हाला तर माहिती आहे आमच्या कॉलेज कला विहंगम इव्हेंट असतो आता. अरे 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 कला विहंगमचा इव्हेंट असतो गाईज. तर हे बघा आम्ही आता त्या इव्हेंटमध्ये क्रिकेटची टुर्नामेंट पण होती दरवर्षी, पण यावर्षी आता जिंकायचं असं मॅनिफेस्टेशन चालू आहे गाईज. मागच्या वेळेस पण आम्ही चांगल्याच मॅचेस जिंकलो होतो आणि नॉकआउट मॅचेस असतात सगळ्या. तर मग सेमीफायनलला हारलो होतो आम्ही. तर यावेळेस असं चालू आहे की शेवटचं इयर आहे आणि जिंकूनच जावं, म्हणून मग फॉर्म आता आम्ही प्रिंट काढली आणि आता मुलांचे नाव लिहू आणि HODची साईन घेऊन तो सबमिट करू. बघू आज काय होतं ते. चाललो आहे आम्ही आता HODकडं. हा अरिना तुम्ही बघितला असेल गाईज आमच्या लास्ट इयरच्या व्लॉगमध्ये बघितला असेल तुम्ही गाईज हा अरिना. म्हणून आता बघू आमची HOD काय म्हणतात. आमची HOD ते मला आता चांगलं ओळखतो. क्या उदय इस साल भी क्रिकेट टीम डाल रहे हो मॅम. डाल रहे. चलो फॉर्म भरणं चालू आहे. इयर काय टाकावं लागेल. इयर लास्ट इयर 2026. हमारे क्लास तर टाकले, ब्रांच पण CSE टाकली. इयर लास्ट इयर असं वाटतं. क्लास काय म्हणते B डिव्हिजन. क्रिकेट टीमचा फॉर्म भरणं चालू आहे. नंबर सांगू ना. 8767 9212. भरलाय फॉर्म. अरे हां माझ्या हे जे दिसतंय ना कुणाल, याची अचिव्हमेंट दाखवू का. कॉलेजने लावली गाईज. दिसली गाईज. अय्या सोपं आहे का. हॅकॅथॉन विनर इंजिका. आता फक्त एक कला विहंगम विनर पाहिजे आम्हाला. आता एक क्रिकेटची ट्रॉफी बस. हॅकॅथॉनची वरची ट्रॉफी पाहिजे ती. मॅनिफेस्टिंग गाईज मॅनिफेस्टिंग. कोण खेळतंय तुझं क्रिकेटमध्ये. गाईज झालंय. आम्ही आता फॉर्म वगैरे भरला, HODची साईन वगैरे घेतली आहे आणि सबमिट पण केलं आहे फॉर्म. तर गाईज काय नाही, मग कॉलेजहून घरी आलो होतो आणि घरी येऊन थोडं फ्रेश झालो. तर मग आई त्यांना शॉपिंग करायची होती, थोडी साडी घ्यायची होती एक. तर मग आई त्यांना साडी घ्यायला आलो होतो. आता ते जाईन शॉपिंगला, मी थांबल बाहेर. मला बोर होतं. ते साडी बघल तोपर्यंत मी रील स्क्रोल करेल आणि मग घरी जाईल, जेवण करेल आणि इंटर्नशिपचं जे थोडंसं काम होतं माझं उरलेलं पेंडिंग ते करून घेईल. सो असा माझा दिवस होता गाईस. आणि आता मी तर चॅलेंज घेतली आहे आणि ती कंप्लीट करणारच आहे. 30 डेजची घेऊ का 15 डेजची घेऊ. किती घेऊ तुम्ही सांगा, कमेंटमध्ये सांगा. चला हा फर्स्ट व्लॉग आहे, तुम्ही सांगा किती डेजची चॅलेंज घेऊ. 30 डेजची घेऊ का 15 डेजची घेऊ. चला कमेंट करा काय.